ज्याच्यासोबत तुम्ही बोलत नाही आज आम्ही बोलणार. अभिनंदन मिसेस तिळगुळकर, अभिनंदन, आपण जिंकलात. तुमचा मुलगा कलावंत न होता नोकरीला लागला. अभिनंदन. शेवटी तुम्हाला हवं तेच तुम्ही खरं करत आलाय आज, पण तेच केलं. अभिनंदन. धन्यवाद. हा, रिचार्ज संपलं का? नवीन कोड सोडवा. आई येऊ मी, खूप काम आहे ग, जावं लागणार आहे. नंतर येतो सुट्टीच्या दिवशी. ओके बाय. आई एक सांगायचं राहिलं माझं. काय रे? मला खात्री आहे की तू आणि बाबा लवकरच एकत्र या. बाय. तुम्हाला सांगते आरजे आभासचा कालचा एपिसोड म्हणजे काय मॅम. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. जी. काय माइंड ब्लोइंग. ऐकताय का? ऐका ना जरा. अहो ऐकलाय मी. अहो पुन्हा ऐका माझ्याकडून. चांगल्या गोष्टी ना अशा पुन्हा पुन्हा ऐकल्या ना की चांगलं असतं. काय माहितीये का, पहिल्या प्रेमावर तो इतका भरभरून बोललाय काल. म्हणजे एकंदरीत पहिल्या भेटीची, पहिल्या प्रेमाची, पहिलेपणाची एकंदरीत संकल्पना जी काही त्याने अप्रतिम मांडली ना, म्हणजे मी ना खरोखर भारावून गेले. पण मुळात काय विषय चांगला होता. पण तेच रे, मी सांगतो ना, तेच त्यांनी शेवटी मांडण्यात सगळी माती केली. त्यासाठी कसं असतं, लेखक लागतो, स्क्रिप्ट चांगली लागते. आणि असा ऐरा गेरा लेखक असून चांगलं नाही. माझ्यासारखा विचारवंत, विचार करणारा लेखक लागतो तिथं. मग बघ शो कसा जातो ते. वायझेडची तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण ज्या अर्थी तुम्हाला त्याच्या स्क्रिप्ट बद्दल सगळं माहिती आहे त्या अर्थी तुम्ही त्याचा शो रोज ऐकत असा. हा, आणि त्यातच आलं की सगळं हेच आभासचं यश. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. पुन्हा आभासवर चर्चा, राईट? मिस्टर तिळगुळकर, मला वाटलं होतं की निदान तुम्ही तरी आभासला ऐकत नसा, पण तुम्ही सुद्धा यांच्यासारखेच निघालात. अति सामान्य. मला खरंच कळत नाही की मी हे मॅगझिन कसं सुपरहिट करणार आहे. तुमच्यासारख्या अतिसामान्य लोकांना बरोबर घेऊन मी कसं असामान्य काम करू शकणार आहे. ओ गॉड, मी खरंच हतबल झाले. मला खरंच कळत नाही काय करायचंय ते. मी बिझनेस करण्यासाठी हे मॅगझिन ओपन केलंय की त्या आभासवर चर्चा करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तेच कळत नाही. काय तर कामाचं सोडून आभासवर चर्चा. वाह. काय झालं? काय झालं? काय झालं? काहीच नाही झालंय. काय झालंय? काही नाही झालंय. घामाने टपटपलाय चेहरा आणि म्हणते काही नाही झालंय. गोप्या, ए गोप्या, पाणी दे पटकन. हा, काय झालं? मॅडम तुम्हाला खूप ओरडल्या का? मॅडम ओरडल्याच असणार. माझं भविष्य खरं ठरतं. हे बघा, मॅडम तुम्हाला ओरडल्या जरी असल्या ना तरी त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. आम्ही कोणीच इथे त्यांचं बोलणं मनाला लावून घेत नाही. म्हणून तर सगळं इथं आरामात चाललंय, सुशेगत. तुम्ही सांगितलेलं भविष्य चुकीचं ठरलंय. मॅडम मला नाही ओरडल्यात. हे बघा, माझं सांगितलेलं भविष्य सहसा चुकत नाही. आणि मॅडम जर ओरडल्या असतील ना तर प्रामाणिकपणे कबूल करा. इथे तुम्हाला कोणी हसणार नाही, कारण मॅडम सगळ्यांवरच ओरडतात. वायझेडची तुम्ही शांत व्हा. मी खरं बोलतोय. मॅडम नाही ओरडल्या माझ्यावर. नाही ओरडल्या? नाही, खरंच नाही ओरडल्या? खरंच नाही. मग तुम्ही एवढे घामाघूम का झालात? काही घडलंय का? नाही, काही घडलं नाही. आतला एसी बिघडलाय. तुम्ही आरजे आभासचा शो ऐकताय, कळलं नाही ना मॅडमला? सॉरी विसरले. मॅडम आहेत ते विसरले. मी आरजे आभासचा शो ऐकताय, कळलं नाही ना मॅडमला?
अजिबात नाही. क्लिअर आहे. मग ठीक आहे, चला चला, खूप काम करतोय असं दाखवूया. हो चला चला चला. नाही, तुम्ही बरोबरच बोलताय मिसेस कुलकर्णी, पण एकदा प्लीज माझं ऐकून घ्या ना. नाही हो, पण हो हो, काय ना ऍक्च्युली ते. हॅलो हॅलो, कट केला. काय ग, काय झालं काय? पल्लू, अगं मिस्टर कुलकर्णींनी त्यांच्या नवीन घराच्या इंटिरियर डिझायनिंग साठी मला फोन केला होता. हो मग? आणि आता मिसेस कुलकर्णींचा फोन होता. आणि मिसेस कुलकर्णींना असं वाटतं की नवीन घराचं इंटिरियर डिझायनिंग गृहिणीने स्वतःच्या मनाप्रमाणे करावं. आणि त्यांना इंटिरियर डिझायनर नकोय. पल्लू, आपल्या हातचं काम असंच गेलं ना तर आपल्या बिझनेसचं काय होईल अगं? आय एम रिअली वरीड. मला ना खूप टेन्शन येते. आणि त्यात आईची लग्नासाठी कटकट. एक मिनिट, तू सांगून टाक ना काकूंना, मला लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. सिंपल. हॅलो, असं काही नाहीये. मला तर लग्नाची घाई झाली अगं. घाई झालीये. एक मिनिट, घाई झालीये की नेसेसिटी झालीये? काय केलंस तू? खरं सांग. आणि बर, कोण आहे तो भाग्यवान विजेता? ए विंडो, काय बोलतेस तू? मॅड, तुला काय मी अशी तशी वाटली का? बघ, मला लग्न करायचंय म्हणून काय कोणाशी लग्न करू का मी? पल्लू, मला ना आभासशी लग्न करायचंय. व्हॉट? येस. म्हणजे कसं आहे ना, एखादी मुलगी लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्यावर जी काय मेहनत करते आणि त्यात जे काय क्वालिटीज आणते ना, आभासमध्ये ना ऑलरेडी त्या सगळ्या क्वालिटीज आहे. इन शॉर्ट, फुल ऑन पॅकेज येतो. बरं मग मला सांग, तुझा हा फुल टू पॅकेज आधीच कोणाच्या प्रेमात असेल तर ग? नाही, जर त्याचं आधीच लग्न झालं असेल तर काय करणार मॅडम? शुभ बोलणाऱ्या. पल्लू, ऍक्च्युली हा विचार तर खरंच केला नाही ग मी. सोड ना, भेटेल तेव्हा कळेल हे सगळं. तोपर्यंत तर त्याची आज धरूच शकते ना मी. वा, इनफॅक्ट मी वाट बघेन त्याची. बघा, वाट बघा. आयुष्याची वाट लावून घेऊ नका म्हणजे झालं. गप्प बस, नवीन काम शोधायचंय. येस, काय काम आहे आपलं? काम बरीच आहेत, ती सगळी टाकून आलो इथं. इथे निव्वळ टाइमपास चालतो हो. तुम्ही जा, तुमची कामं करा. ओ, आम्ही काय कामं करायची ना ते तुम्ही सांगू नका. मी जाब विचारायला आलो इथं. तुमच्या त्या यशवंत झेंडून मोठ्या आयतीत साप्ताहिक राशी भविष्यामध्ये लिहिलं होतं की मला धन लाभ आहे. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अहो, जाब काय विचारताय मग? पेढे वाटा, पेढे. पेढे? कसले पेढे? इकडे वडापाव खायचे वांदे झालेत माझ्या. पाकिट मारल्या गेले माझं पाकिट. पाकिट मारलं गेले ना? तुम्ही तर नाही मारले गेलात ना? नवीन पाकिट विकत घ्या. काय रे, कोण तू? वायझेड. वायझेड? ओ, हेच ते तुम्हाला हवा असलेला इसम ना, हात देतो यशवंत झेंडू. ओ, यशवंत झेंडू. काय काय रे, मोठ्या आयटीत साप्ताहिक भविष्यामध्ये लिहिलं होतंस ना मला धन लाभ आहे म्हणून. मग माझं पाकिट मारलं गेलंच कसा? ते हा, म्हणजे त्या चोराची राशी सुद्धा धनूत असेल ना? हो की नाही? मग त्याचा नाही का झाला धनलाभ? मग माझा लॉस झाला त्याचा काय? मी तुमच्यावर कायदेशीर इलाज करणार आहे, कोर्टातच खेचणार आहे एकेकाला. हे कुलूप उघड. प्रॉब्लेम आहे. मी काय चोरी करणार आहे का? साफसफाई करण्यासाठी सांगते ना मी. किल्ली नाही माझ्याकडे. मग ठीक आहे ना, हे कुलूप फोडूया आपण. कसं? पण मला तर आतून असं वाटतं की आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे. तुम्ही तुमचं हे आभास पुराण बंद करा आणि तयारीला लागा. तुम्हाला बघायला कोल्हापूरवरून मुलगा येतोय. अगं, हे काय? अगं, तुला बघायला मुलगा येतोय आणि तू जीन्स आणि टी शर्ट मध्ये.